मकर संक्रांतीला रेवडी ही तुम्हाला बाजारात जागोजागी दिसते आणि हळदी कुंकाच्या वेळेसुद्धा आपण पान सुपारी आणि तिळगुळाच्या लाडूबरोबर रेवडीसुद्धा देतो. पण ती रेवडी अशी कडक असते, बाजारातली रेवडी अगदी कडक असते, चावायला पण खूप त्रास होतो. पण जर हीच रेवडी आपण अगदी खुसखुशीत आणि तोंडात विरघळल्याने बनवली तर ही अतिशय खुसखुशीत होते, तोंडात टाकलं की विरघळते. तर ही आहे चॉकलेट रेवडी. तर चला आपण बनवूया चॉकलेट रेवडी. बनवायला अतिशय सोपी आणि खायला तर अप्रतिम. तर यासाठी आपण घेणार आहोत चॉकलेट कंपाऊंड. हे मोर्डे कंपनीचं व्हाईट कंपाऊंड आहे. आणि व्हाईट का घेतलं मी, इथं 3 प्रकारात मिळतात हे, पण व्हाईट रेवडी असते म्हणून हे व्हाईट कंपाऊंड घेते. तर यामधल्या आपण 2 स्लाईस घेतलेल्या आहेत अशा, आणि हे 2 स्लाईसचे तुकडे करून हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहेत. इथे मी तुकडे केलेत आणि आपल्याला मेल्ट करायचे आहेत. आणि मेल्ट कशी करायची, तर आपण जसं चॉकलेट बनवताना डबल बॉयलर मेथड वापरतो की डायरेक्ट आपण गॅसवर ठेवायचं नाही आणि मेल्ट करून घ्यायचं नाही. तर डबल बॉयलर म्हणजे आधी पाण्यावर भांडं ठेवून मग हे आता आपल्याला मेल्ट करून घ्यायचे. तर ही चॉकलेट असल्यामुळे काय होतं, दिसायला तर अतिशय रेवडीसारखं दिसतं, पण खायला अगदी छोटी छोटी मुलं तर एकदम आवडीने फस्त करतात. तर म्हणून मी हे ट्राय केलं यावर्षी की चला आपण ही चॉकलेट रेवडी बनवून बघूया. तर तुम्ही बघू शकता ते मेल्ट करायला ठेवले. 15 ते 20 मिनटं आपल्याला मेल्ट व्हायला लागतातच. आणि आज आपण लो टू मीडियमच ठेवायची, जास्त मोठी आज केली नाही, कारण की जर पाणी उडलं त्या कंपाऊंडमध्ये मिश्रणात तर ती रेवडी जास्त दिवस टिकत नाही. तर त्यामुळे ओलं अजिबात हे चॉकलेट होऊ द्यायचं नाही आहे, तर खालचं पाणी लागू द्यायचं नाही आहे. आणि अशा तऱ्हेने 15 ते 20 मिनटात हे मेल्ट व्हायला लागतं. हे जास्त मेल्ट पण आपल्याला नेहमीच्या चॉकलेटसारखं करायचं नाही आहे. तर थोडंसं असं घट्टसर मेल्ट व्हायला लागलं की आपण हे रेडी आहे रेवडी करायला. तुम्ही बघू शकता इथे हे बऱ्यापैकी मेल्ट झालेलं आहे आणि हे आता आपल्याला रेवडी बनवायला मिश्रण असे पुरेसं आहे. तर इथे मी काय केले, बटर पेपरवर तीळ पसरून घेतलेले आहेत. आणि हे मिश्रण थोडंसं आता कोमट होऊ द्यायचे. तर असं गार झालं की मग आपल्याला याचे गोळे करून थोडे थोडे मिश्रण बाजूला ठेवायचे, घोळून तिळामध्ये घोळवायचे. हे गरम असल्यामुळे आपल्याला लगेच रेवडीचा आकार देता येणार नाही, म्हणून मी काय केले की आपल्या तिळामध्ये हे घोळून घेतले आणि गार करायला ठेवले की जेणेकरून थोडंसं गार झालं की आपल्याला आकार द्यायला सोपं जाईल. ते 2 स्लाईसमध्ये भरपूर हे रेवड्या होतात. तर असा एक लॉट आपण केलेला आहे. तर बघा तुम्ही असं हे छान असे छोटे छोटे गोळे करून असे बटर पेपरवर पसरून ठेवायचे आणि मग गार झाले की आपल्याला आकार द्यायचा आहे. तर काय होतं, बाजारात अशी ती गुळाची पण मिळते, साखरेची पण मिळते, पण ही रेवडी तुम्ही एकदा करून बघा की तुम्हाला खरंच ही रेवडी खूपच आवडेल. तर आता बघा हे मिश्रण गार झालेलं आहे. एक एक आपण बॉल जे आपण मिश्रणाचा ठेवला आहे तो उचलायचा आणि हातावर आपल्याला तूप लावायची सुद्धा गरज नाही आहे, कारण की थोडंसं मिश्रण घट्टच झालेलं असतं आणि त्यामुळे हे आकार द्यायला सोपं जातं. आणि आकार द्यायचा आणि पुन्हा एकदा आपण तिळामध्ये घोळून घ्यायचं. छान मस्त रेवडीसारखे दिसतात. अगदी लांबटच आकार द्या असं काही नाही, तर आपल्या गोल रेवड्यासुद्धा मिळतात. तुम्ही अगदी गोल आकार दिले, गोळे करून त्याला चापट केलं आणि मग गोल रेवड्या बनवल्या तरीसुद्धा तुम्हाला चालू शकते. तर अशा प्रकारे मी सगळ्या रेवड्या करून घेणार आहे. आणि एक नंतर काय करायचं आपल्याला की 15 मिनटं एक सेट होऊ द्यायचं, म्हणजे त्याला जो असा कडकपणा येईल, घट्ट होतील त्या, जे मेल्ट झालेलं असतं मऊ असतं आपण शेप देताना ते घट्ट होईल. तसे 20 मिनटं 15 ते 20 मिनटं आपल्याला ते सेट व्हायला द्यायचे. तुम्ही बघू शकता हे अगदी छान कडक झालेले मस्त, आणि तोंडात घातलं की विरघळणार अगदी खात्रीने. तर तुम्ही हे नक्की करून बघा. फर्स्ट टाईम मी केलेलं आहे, मला एकदा मी केलं होतं, पण म्हटलं यावेळेस आपण संक्रांतीला सगळ्यांसाठीच व्ह्यूअरसाठी ही व्हिडिओ दाखवूया. तर अशा तऱ्हेने आपल्या या रेवड्या तयार झालेल्या आहेत. खूप छान होतात. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पाहिजे भरपूर प्रमाणात तुम्ही रेवड्या करू शकता. आणि हळदी कुंकाला पान सुपारी बरोबर त्या पानावर एक एक रेवडी ठेवली त्या तिळगुळाच्या वडीच्या ऐवजी तरीसुद्धा मस्त तुमची संक्रांत साजरी होणार. तर अशा ह्या चॉकलेट रेवड्या, व्हाईट चॉकलेट रेवड्या अगदी तयार आहे. करा आणि मला कमेंट द्यायला विसरायचं नाही. धन्यवाद.